श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील बजरंग चौक परिसरात असलेल्या श्री जागृत हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त जय बजरंग तरुण मंडळाच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला। या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांनी भगवे फेटे परिधान करून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। त्यांच्या या सहभागामुळे मिरवणुकीत वेगळाच उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली। बजरंग चौक परिसरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। मिरवणुकीनंतर माजी उपनगराध्यक्ष श्री निवास बिहानी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर जय बजरंग तरुण मंडळाच्या वतीने उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ नागरिकांनी घेतला। या संपूर्ण कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले। जय बजरंग तरुण मंडळाच्या वतीने यंदाची हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। जय बजरंग तरुण मंडळ वार्ड नंबर 2 बजरंग चौकच्या वतीने यावर्षी पारंपरिक कार्यक्रम जो आपला 40 वर्षापासून सुरू आहे तो सकाळी पहाटे 6 वाजता रुद्राक्ष पूजा, त्यानंतर भव्य झेंडा मिरवणूक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असा पारंपरिक उत्सव यावर्षी देखील पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला आपल्या हिंदू समाजाचा कसा प्रतिसाद मिळाला? या कार्यक्रमाला हिंदू समाजाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला। प्रचंड गर्दी यावेळेस होती। मागील काळामध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगडफेकीचा प्रकार घडला, त्या प्रमाणात आपल्या उत्सवावर काही परिणाम जाणवलाय का? नाही, पोलिसांनी ज्या पद्धतीने आम्हाला चोख बंदोबस्त दिला, त्यांनी नियंत्रण ठेवलंय, त्यामुळे आमच्यावर काही त्याचा प्रभाव जाणवलेला नाहीये। माध्यमातून यावर्षी जो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं स्वरूप काय स्वरूपाचं? स्वरूप आता आपण नियोजन तयारीला लागलो, त्या हिशोबाने सकाळी 6 वाजता रुद्राक्ष पूजा, 10 वाजता झेंडा मिरवणूक आणि आता भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम, या हिशोबाने आमचं स्वरूप होतं भंडाऱ्याचं। समाजाने कशा प्रकारे प्रतिसाद दिला? एकदम योग्य प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि या हिशोबाने आम्हाला सुद्धा समजलं की हिंदू समाज या ठिकाणी भरपूर असा जागरूक झाला आहे।